हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रेग्युलर स्लीवची कटिंग करणार आहोत. त्याचा फर्मा काढणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, मी हे असं कार्डशीट घेतले, फोल्ड बाजू आहे, फोल्ड करून घेतले. त्यानंतर माझ्याकडे ओपन बाजू आहे. आपण आता यावर स्लीवची कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, मी स्लीवची लांबी टाकते. स्लीव 9.5ची 10.5 एक मार्किंग करते मी. 1 इंच प्लस केले अस्तरच्या स्लीवसाठी. मी फर्मा काढून घेते, कारण हा फर्मा आपण कोणत्याही स्लीवला वापरू शकतो. त्यासाठी मी असा फर्मा तयार करून घेते. तर त्याची उंची 10.5 ठेवली मी. इथून देखील आपण चेक करायचं आहे 10.5च आहे का. व्यवस्थित चेक करून सरळ लाईन ओढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा, 9 इंचावर मार्किंग करायची इथं आपल्याला स्लीवचा आकार देण्यासाठी. हे बघा, व्यवस्थित 9 इंचावर मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर पुढे देखील मी अशाच पद्धतीने 9 इंचावर मार्किंग करून घेते. हे बघा, आता बॉक्स बनवून घेते. व्यवस्थित बॉक्स बनवून घ्यायचे. त्यानंतर हे बघा, आता आपण कॅप हाईटसाठी 4 इंचावर, रेग्युलर सर्वांसाठी 4च इंचावर आपण इथं कॅप हाईटसारखी साठी मार्किंग केलं आहे 4 इंचावर. हे बघा, अशा पद्धतीने कंपल्सरी 4 इंच आहे. त्या 4 इंचापासून आतमध्ये 2 इंचावर मार्किंग केलं आहे शिलाई मार्जिनसाठी. हे बघा, इकडनं देखील 2 इंच. आता हे 2 इंच अंतर आपल्याला जे दिलं आहे ना, ते जॉईंट नाही करायचं आहे. हे बघा, अगोदर मी अशी सरळ लाईन ओढून घेते. त्यानंतर हे बघा, लाईनपासून त्या 2 इंचाला असं जॉईंट करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा, इथून ते इकडे हे बघा, असे तिरपी लाईन घ्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने मी तिरपी लाईन घेतली आहे. आपल्याला यावर स्लीवचा आकार द्यायचा आहे, म्हणजे बाहीचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी अशी तिरपी लाईन घेतली आहे. व्यवस्थित मार्किंग बघून घ्या तुम्ही. एकदाच आपण ही स्लीव अशी कट करून ठेवली ना, तर पुन्हा पुन्हा आपल्याला बाही कट करायला जास्त वेळ घेणार नाही, कारण आपण आकार दिलेला व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आकार दिलेला असतो. त्यामुळे आपण बाही कटिंग करायच्या वेळेस हा फर्मा वापरू शकतो. त्यासाठी आपण हा फर्मा तयार करून ठेवणार आहे आणि इथून पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये आपण हाच फर्मा वापरून स्लीवची कटिंग करणार आहे. तुम्हाला तसे दिसेलच. त्यानंतर हे बघा, आता आपण हे असं तिरप्या लाईनचा सेंटर काढून घेऊ. हे बघा, 4 इंचावर एक मार्क केलं आहे. तिरप्या लाईनचा सेंटर काढते. त्या सेंटरपासून परत एक सेंटर काढायचं आहे. त्या लाईनवर आपल्याला 3 सेंटर काढायचे. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, 8 इंच आलं आहे. तर हे बघा, 8चा निम्म झालं 4 इंच. हे बघा, परत त्या 4चं निम्म झालं 2 इंच. अशा पद्धतीने मी सेंटर काढून घेतले. हे बघा, इकडे देखील 2 इंच असं 3 सेंटर काढून घेतले मी स्लीवचा आकार देण्यासाठी. तर हे बघा, वरच्या सेंटर 1 नंबरचा सेंटर आहे, तिथून अर्धा इंच असं बाहेर मार्क करायचं आहे. हे बघा, टेप बघून घ्या तुम्ही मी कसं ठेवते, त्याच प्रकारे तुम्ही देखील मार्किंग करा. नंतर शेवटच्या सेंटरपासून देखील अर्धा इंच बाहेर जायचं आहे. हे बघा, व्यवस्थित बघून घ्या. इकडनं आपल्याला पाऊण इंच इतकं मार्क करायचं आहे. बघा, मी पाऊण इंचावर मार्क केलं. एक लाईनला 2 लाईन कमी 1 इंचाला. त्यानंतर हा फ्रेंच कव घेतला आहे. फ्रेंच कवने बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, 3ही मार्किंग हे बघा व्यवस्थित जी सेट होत आहे तसे असे सेट करून घेतले. 3ही मार्किंग बघा, वरती पाऊण इंच, त्यानंतर अर्धा इंच बाहेर गेलेला आणि हा सेंटर. अशा पद्धतीने हे बघा, 3ही सेंटर व्यवस्थित फ्रेंच कवने सेट करून घेतले. त्यानंतर हे बघा, हे देखील 3 सेंटर आहे. हे बघा, व्यवस्थित फ्रेंच कव सेट करायचं आहे. आणि फ्रेंच कव कसा ठेवला आहे नेमकी तो बघून घ्या तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल आपल्याला कशा प्रकारे आकार द्यायचा आहे बाईचा. हे बघा, आता अशा पद्धतीने मी फ्रेंच कव ठेवून घेतला आहे. या सेंटरला सेंटर असे जॉईंट करून घेतले, 3ही पण सेंटर व्यवस्थित. त्यानंतर हे बघा, आता मी आकार देऊन घेते बाईचा. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला सावकाश पद्धतीने व्यवस्थित दाखवते. व्यवस्थित तुम्ही देखील
कटिंग करून ठेवा या फरम्याची, म्हणजे तुम्हाला आपण इथून पुढं ब्लाऊज, त्यानंतर ड्रेस, कुर्ती कोणत्या पण आउटफिटसाठी हाच फर्मा वापरणार आहे, फक्त टी शर्टसाठी नाही. तर ब्लाऊज आणि कुर्तीसाठी तर हाच फर्मा वापरणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आता मी बॅक साईडचा बाहीचा आकार देऊन घेतला आहे. आता फ्रंटचा द्यायचा आहे आपल्याला. आता जो सेंटर काढला होता ना अगोदर, त्या सेंटरपासून अर्धा इंच असं खाली यायचं आहे आपल्याला. खाली अर्धा इंच मार्क केले. त्यानंतर हे बघा इकडनं हा 1 नंबरचा सेंटर आहे ना, हे बघा इथं 2 लाईन इतकं आतमध्ये जायचं. हे बघा इथे 2 लाईन इतकं आतमध्ये जायचं. त्यानंतर इकडे देखील 2 लाईन इतकं बाहेर जायचं. हे बघा 1 नंबरच्या सेंटरपासून व्यवस्थित बघून घ्या मी कसं कुठे मार्किंग केलं आहे, म्हणजे तुम्हाला देखील स्लीव कट करण्यासाठी. त्यानंतर हे बघा आता परत पुन्हा एकदा फ्रेंच कर्व जिथून जसं मार्किंग केलं आहे त्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जसं सेट होतो आहे तसं ठेवण्याचा प्रयत्न करते. हे बघा फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आतमधल्या बाहीचा म्हणजे फ्रंटचा आकार द्यायचा आहे त्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने फ्रंटचा आकार मी देऊन घेते. त्यानंतर हे बघा पुन्हा एकदा फ्रेंच कर्व असं ठेवायचं आहे आणि इथे देखील व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा फ्रंटचा आकार आहे आता हा. त्यानंतर जिथं पॉईंट बनत असेल तिथं थोडंसं तुम्ही असं शेप देऊन घेऊ शकता. हे बघा आता मी फ्रंटचा व बॅकचा दोन्ही आकार देऊन घेतले. हे बघा त्यानंतर आता आपण कट करणार आहोत. हे बघा व्यवस्थित बघून घ्या. आता कटिंग मी कशी करते ते देखील बघा तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने कटिंग करून घेते मी. अगोदर बॅकचा कट करते. व्यवस्थित बॅकचा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हा फर्मा काढलेला असल्या म्हणजे आपल्याला स्लीव पटकन काढता जाईल, कटिंग करता येईल. त्यासाठी असा फर्मा तयार करून ठेवायचा. या अगोदरच्या आता या पुढच्या व्हिडिओ आपण जेवढे पण कटिंग करू ब्लाऊजचे, तर त्यामध्ये हाच फर्मा वापरला जाईल स्लीवसाठी, म्हणजे बाहीसाठी कटिंग करण्यासाठी. हे बघा कारण आपण खूप व्यवस्थित मेजरमेंट एक एक घेऊन स्लीवची कटिंग केली त्यासाठी परफेक्ट. हे बघा आता हा फ्रंट पार्ट आहे तो बॅक पार्ट आहे. आता आपण मी असे सेंटरला एक कट देऊन ठेवते. त्यानंतर हे बघा फ्रंट पार्टचा तिथे देखील कट देऊन ठेवते, म्हणजे आपण स्लीव जेव्हा ठेवू अस्तरवर तेव्हा आपल्याला कटिंग करताना लक्षात येईल, किंवा स्लीवची कटिंग करत असताना कोणता फ्रंट आहे कोणता बॅक आहे हे लक्षात येण्यासाठी. अशा पद्धतीने मी स्लीवची कटिंग करून घेतली आहे. तुम्ही देखील असाच फर्मा काढून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.